ड्रोनच्या नवतंत्रज्ञानाची अनुभूती आज पुणेकरांना पाहायला मिळणार आहे। निमित्त आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाचं। खरं तर या वाढदिवसाचं औचित्य साधून केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून पुण्यातील SP महाविद्यालयाच्या मैदानावरती या खास ड्रोन शोचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जवळपास 1000 ड्रोन शोचं जे आहे ते आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे। वाराणसी आणि अयोध्या यामध्ये खरं तर या ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ड्रोन शोचं जे आहे ते आयोजन होत आहे। याची जय्यत तयारी जी आहे ते सध्या आपण बघू शकतो की या ठिकाणी सुरू आहे। सध्या जे या ठिकाणी जे प्लायवूडचे जे सीट्स आहेत ते सीट्स लावण्यात आलेले आहेत आणि सायंकाळी एक अद्भुत असा नजारा खरं तर हे सर्व पुणेकरांना पाहायला येणार आहे। वेगवेगळ्या कलाकृती जी आहेत ते खरं तर आकाशामध्ये देखावा जो आहे तो पाहायला येणार आहेत आणि हे पाहण्यासाठी बहुतांश बनेश पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करण्यात आली आहे। आपण बघू शकतो की मोठमोठे जे मंडप आहेत ते सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत आणि याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। खरं तर पावसाच्या व्यत्ययामुळे जो कार्यक्रम जो आहे तो खरं तर काल होणार होता, मात्र कालचा कार्यक्रम जो आहे तो आज होणार आहे। मात्र सध्या या मैदानावरती जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी आपल्याला या ड्रोन शोची जी आहे ती सुरू होताना दिसत आहे। एकंदरीतच सध्या नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ड्रोन शो जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते आयोजन होत आहे आणि हे ड्रोन आकाशात झेपावण्याच्या नंतर आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आज पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी केले सुद्धा चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।